तर इथे एंट्रीलाच बघाल तर परळचा विघ्नहर्ताची ट्रॉली आलेली, त्यांचा होता वर्ष 61. तर ती ट्रॉलीसुद्धा इथे उभी होती. आणि जसं आपल्याला सांगितलेलं आहे, पुढचे जे 3 शेवटचे गाडे आहेत हे आहेत कुणाल दादाचे. इथे राजू शिंदे सरसुद्धा आहेत यावर्षी परेड वर्कशॉपमध्ये, गेल्या वर्षीसुद्धा होते आय गेस. आणि लेफ्टला हे जे तुम्हाला दिसते ट्रॉली लागली ही गाडी आणि ही दुसरी गाडी लागली, हा त्यांचा सेक्शन असणार आहे राजू शिंदेचा. हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. मी आज चाललोय परत परेड वर्कशॉपला. तिकडे जाऊन असं समजण्यात आलं की खूप सारे अपडेट झालेत, लाईक नवीन मोल्ड आलेत मूर्त्यांचे, परत मूर्त्या थोड्याफार रेडी आहेत. तर ते अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. सो स्टे ट्यून्ड. जे लास्ट वीकचं अपडेट होतं आणि ह्या वीकचं अपडेट आहे ते आपण बघणार आहोत आणि तुम्हाला अपडेटेड ठेवणार आहे. तर आज आपण आलो आहे करी रोडला, कारण आपण जाणार आहोत गणसंकुल निखिल खातू यांना भेटायला. लास्ट वीक गणसंकुल बंद होतं म्हणून दादाला भेटता आलं नाही, पण आज अपडेट आली की दादा आहे, तर जाऊन त्याला भेटणार आहोत. सो सी यू ॲट गणसंकुल गाईज. ज्या कोणालाही माहिती नसेल गणसंकुल कार्यशाळा, तर हा आहे करी रोड स्टेशन. इकडनं यायचं चालत आणि हा समोरच जो दिसतोय तो आहे गणसंकुल. आणि हे आहे एंट्री गणसंकुल वर्कशॉपची. इथे लेफ्टला घरगुती गणपती आहेत, राईटला अमर आर्ट्समध्ये सुद्धा घरगुती गणपती बघायला भेटतील. थोडंच पुढे गेल्यावरती हा जो पार्ट दिसतोय हा होता निखिल खातूंचा, म्हणजेच निखिल राजन खातू दादा यांचा हा सेक्शन आहे. आणि बघाल तर तयारी बऱ्यापैकी चालू झालेली, कारण की प्रभाचे साचे वगैरे इथे सगळे रेडी होते. सो निखिल दादा भेटला नाही आपल्याला, तो बाहेर होता. पण आज एक चांगलं झालं की गणसंकुलचा कारखाना ओपन होता, तर आपल्याला कारखान्यातले अपडेट्स भेटलेत की कुठपर्यंत कारखान्याच्या आतलं परिस्थिती आहे. सध्या आपण परत चाललोय परेड वर्कशॉपला आणि तिकडचं अपडेट तुम्हाला दाखवणार आहोत. आणि त्यानंतर बहुतेक जर जाऊ शकलो तर संतोष दादाकडे जाऊन त्यालाही भेटणार आहोत. सो स्टे ट्यून गाईज. परेल वर्कशॉप एंटर करताच बघितलं तर परलचे विघ्नहर्ता यांची ट्रॉलीसुद्धा इथे आलेली आणि त्यांचा वर्ष होता 61. आणि चांगल्यापैकी सजवून वगैरे ट्रॉली इथे पोचली आहे. पुढे बघितलं तर पार्ट वगैरे सुद्धा रेडी होते आणि खूप सारे मंडळवाले आहेत ना इथे बघाल तुम्ही, तर सिद्धेश दादाला भेटायला आलेले आणि खूप लोक उभे होते. आपण सुद्धा जाणार आहोत आणि सिद्धेश दादाला भेटणार आहोत. गेल्या ब्लॉगमध्ये आपण जे बघितलं तर इथे काहीच नव्हतं, म्हणजे पूर्ण एरिया प्लेन होता. पण आत्ता बघाल तर बाप्पांचे साचे वगैरे इथे रेडी होते, आपण बघू शकता. आणि या साईडला बघाल तर पार्ट बीट ठोकण्याचं काम चालू होतं, 2-4 स्टीलचे पार्ट सुद्धा होते. आणि बऱ्यापैकी सिद्धेश दादाच्या साईडला काम चालू आहे. इथे बघा लोखंडी पार्ट सुद्धा ठोकल्या जात आहेत. आणि परेच्या विघ्नहर्ताच्याच ट्रॉलीच्या मागे होतं मालाडचा राजाची ट्रॉली, ती सुद्धा इथे पोचलेली 2-3 दिवस आधी. आणि त्याच्या मागे दाखवतो तुम्हाला काय आहे ते. सो इथे मागे बघाल ना तर बाप्पाच्या हातातले अस्त्र असतील किंवा प्रबळाचे जे डिझाईन असतील त्याचे खूप सारे साचे इथे होते आणि व्हरायटी बघू शकता. त्यांनी तुम्हाला एक आयडिया येईल की म्हणजे एखाद्या मूर्तिकाराला एका सीझनसाठी कितपत रेडी राहायला लागतं आणि किती आयडियोलॉजीनी रेडी राहायला लागतं ते. आणि हे बघा गाईस, आपले बाप्पा ऑलमोस्ट रेडी आहेत. हा जो सेक्शन आहे हा होता पोहेकर यांचा सेक्शन. पुढे पण एक मूर्ती आहे. बऱ्यापैकी बघितलं तर यांचे इथे खूप कामसुद्धा चालू झालं आहे. आणि पुढे बघाल तर साक्षात हनुमानांचे सुद्धा दर्शन झाले. ही एक प्रभाळ आहे हनुमानाची. आणि इथे बघाल तर पोहेकरांचे इथे खूप काम जोरात चालू आहे, हे बघू शकतो आपण. प्रभाळ वगैरे सगळं. ऑपोजिटला परत पार्ट बीट आपण बघू शकतो. इथे बघितलात तर लोखंडी पार्ट 2 ठेवलेत, त्याच्यासोबत फ्रेम वगैरे पण आहे. आणि जसं आपल्याला सांगण्यात आलेलं, हे जे शेवटचे 3 सेक्शन आहेत ना, हे आहेत कुणाल पाटील दादाचे. इथे बघाल तर राजू शिंदे सरसुद्धा आहेत, ज्यांचं तुम्ही बघू शकतात कार्यशाळेचा बॅनर लागला आहे. ते इथे लेफ्टला असणार आहेत. आणि आय गेस हे 3 जे सेक्शन आहेत, ती ट्रॉली, ही गाडी पहिली आणि दुसरी गाडी, हे राजू शिंदे यांचा सेक्शन असणार आहे. तो एक काळ पण खूप वेगळा होता मित्रांनो, जेव्हा 2014-15 मध्ये जेव्हा या कार्यशाळेत यायचो, पप्पांसोबत यायचो, पप्पांचे मित्र असायचे. कारण की पप्पा आणि साधू सरांचं थोडी मैत्री किंवा ओळख पण होती, त्यामुळे सहज शनिवार रविवार किंवा रात्रीचं पप्पा घेऊन यायचे. तर आज एक
खूप वर्षानंतर ती गोष्ट क्लिक झाली आणि बोलताना आपण ते असं समोर आलं की लहान असताना यायचो एका बाजूला सगळ्या मूर्त्या विरत्या बघून किती अमेझिंग वाटायचं. आजही ती फिलिंग आहे, आजही ती फिलिंग काय कमी झाली नाही. फक्त फरक एवढा की आजला मी जे आहे ते एकटा येतो किंवा मित्रांसोबत येतोय आणि दुर्दैवाने खातू सर आपल्यात नाहीत. ते एक थोडंसं कुठे ना कुठे मनाला लागतंय. ठीक आहे, वी हॅव टू गो ऑन. पण मानलं पाहिजे बाकीचे मूर्तिकार जे आहेत, आता जसं सिद्धेश दादा आहे त्यांचाच स्टुडंट 2019 मध्ये 100वा वर्ष जेव्हा चिंतामणीचा होता तेव्हा बघितलं असेल तुम्ही लोकांनी की नाही माहिती नाही, पण मी बघितलंय सिद्धेश दादाला त्या मूर्तीवरती काम करताना. तर मी सांगू इच्छितो की सिद्धेश दादाला मी ऑलमोस्ट 2019 पासून बघितलं आणि मला त्याचं काम माहिती आहे अँड खूप चांगलं आहे. तुम्ही येत्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे की कसं मूर्ती कसं सेट करतात किंवा आखणी वगैरे पण कशी असणार आहे. सो स्टे ट्यून. तर आत्ता आपण आलो आहोत लालबाग परळमध्ये आणि चाललोय अरुण दत्ते यांच्या नवीन कार्यशाळेत. लास्ट टाइम अपडेट दाखवलेला की जस्ट मंडप उभारण्यात आलेलं. तर बघूया एक वीक नंतर आता सध्या काय अपडेट आहेत आणि कशाने ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. हा आहे अरुणदादांचा कृष्णा आर्ट जो की आहे लालबागमध्येच. समोर बघाल तर गेल्या वर्षीची तुम्हाला ही मूर्ती आठवत असेल, एक मोठी अशी बसलेली गणपती बाप्पाची मूर्ती होती. आणि त्यामागेच बघाल तर कालचं जे मंडप पूजनाच्या टायमाला बाप्पाची मूर्ती होती ती सुद्धा इथे अजून ठेवण्यात आलेली आहे. पण पुढे बघूया काय काय आहे ते. इथे राईटला बघाल तर पोरं बसले म्हणून नाव वाचता नाही आलं, पण त्याच्या मागे पण एक ट्रॉली आहे आणि ह्या ट्रॉलीचं नाव आहे चेंबूरचा चिंतामणी. त्याच्या मागे अजून एक ट्रॉली आहे, तिथपर्यंत जाता नाही येते कारण की चिखल खूप आहे. आणि बघाल तर वरती सुद्धा बाप्पाचे हाता वगैरेचे साचे रेडी करून ठेवण्यात आलेत सो दॅट जसं जसं दिवस येतील आणि सगळं करता येईल. आणि हा बघा आपला बाप्पा. आणि त्याच्याच राईट साईडला बघायला तर काम चालू होतं इथे आणि MM ग्रुप उल्हासनगर यांची ट्रॉलीसुद्धा इथे पोचलेली. आणि इथे राईटला एका फायबरवरती काम चालू होतं, बाप्पाच्या बॉडी पार्टचं मेकिंग स्टार्ट केलेलं. आणि मानलं पाहिजे गाईज या वर्कर लोकांना, कारण की हे लोक कसलीच पर्वा न करता आपल्या बेअर हँड POPमध्ये टाकून काम करतात. आपण नॉर्मल चिखलात सुद्धा हात टाकताना विचार करतो आणि तुम्ही बघू शकता यांच्या कष्टाला एक सलाम आहे गाईज की हे लोक आपल्या हाताने एवढं POPमध्ये हात वगैरे टाकून काम करत असतात ते. सो हे अपडेट्स बघितले आपण अरुणदादाच्या वर्कशॉपमधले आणि आता आपण जाणार आहोत बघणार आहोत की संतोष दादा आहे का. संतोष दादा कांबळी तुम्ही ओळखत असाल तर ठीक, नाही तर मी तिथे गेल्यावरती तुम्हाला भेटवतो त्यांच्याशी आणि त्यांची जी वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला तिकडे गेल्यावरतीच समजेल. पण बघूया ते अवेलेबल आहेत का, त्यांचं कारखाना कितपर्यंत उभारल्या गेला. सो चला भेटूया डायरेक्ट संतोष दादांच्या वर्कशॉपमध्ये. चला सांगा बघू तुमच्या की किती लोकांना हे एंट्रन्स लक्षात आहे किंवा ही गल्ली लक्षात आहे ती. तर हा मित्रांनो ही गल्ली आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आगमनाधीश चिंचपोकळीच्या चिंतामणीची गल्ली. इकडनंच आपण पुढे जाताना आगमनाच्या टायमाला एवढी गर्दी असते गाईज की अक्षरशः उभं राहायला जागा नसते. आणि सध्या बघू शकता इथे कोणी नाही कारण की आता काम चालू नाही झाले अजून आत्तापर्यंत. पुढे जाऊन राईटला जर आपण बघाल ना तर इथे असतो नॉर्मली संतोषदादा कांबळी यांचा कारखाना. संतोषदादा कांबळी म्हणजे लालबागचे मूर्तिकार, हा त्यांचा कारखाना असतो. पुढे बघाल तर हा आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा मंडप आणि आतमध्ये आपल्या बाप्पाचा फोटोसुद्धा दिसतोय आपल्याला. आणि लेफ्टला आहे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ चिंचपोकळी यांचं ऑफिस, जिकडे नॉर्मली टी-शर्ट विक्रेता वगैरे चालू असते. आणि ह्याच्या समोरचा हा ब्रिज तुम्हाला लक्षात आहे का गाईस, आपण दर्शनाला येतो तेव्हा इथे केवढी गर्दी असते. पाया पडायला जे पण येतं त्यांना लक्षात असतील इथे किती गर्दी असते ते. आणि एक्झॅक्ट ऑफिसच्या समोरच आहे. आणि आतमध्ये बोलतं आपल्या लास्ट इयरच्या चिंतामणी बाप्पाचं मोठी अशी फ्रेम करून ठेवली आहे. सो मोस्ट ऑफ आपलं शूट करून झालं आहे आणि आता आपण परत चाललो आहे घरी. माझ्या मागे आहे चिंचपोकळी रेल्वे स्टेशन. सो भेटूया डायरेक्ट घरी.
सो आजसाठी बस इतकंच. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू गाईस.